नमस्कार मंडळी, आज आपण गावाकडचा एक खास पदार्थ घेऊन आलो आहोत. ओल्या मुगाच्या सोल्याची झणझणीत अशी आमटी. गावाकडून ताज्या मुगाच्या शेंगा आणल्या होत्या. म्हणलं याचं काय करावं, तर सोले काढून केलेली आमटी म्हणजे एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी पारंपरिक रेसिपी. मसाल्यांचा तडका, लसणाची चव यामुळे ही आमटी जेवणाला अगदी झणझणीत टच देते. गरम भाकरी, भात किंवा पोळीसोबत खायला मस्त लागते. चला तर मग सुरू करूया ही झणझणीत गावठी रेसिपी. सर्वात आधी आपण मुगाच्या शेंगांमधले सोले काढून घेतलेत. आता हे सोले काढून एका गरम तव्यावर टाकून हलक्या हाताने भाजून घ्या. भाजल्यावर त्यांचा स्वाद आणखी छान खुलतो आणि आमटीला मस्त चव येते. गावाकडचे लोक नेहमी असंच भाजून घेतात, त्यामुळे आमटीला एक वेगळी चव येते. सुमारे 3-4 मिनिटं मंद आचेवर भाजून घेतले की आपले सोले आमटीसाठी तयार झाले. आता आपण आमटीला झणझणीतपणा आणि खास गावाकडचा सुगंध देणार आहोत. सर्वात आधी तव्यावर 7-8 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मिरच्या आपल्याला थोड्याशा लांबट मिरच्या आहेत ना, त्या कापून घ्यायच्या म्हणजे भाजताना फुटत नाहीत. आता मंद आचेवर मिरच्या आपल्याला हळूहळू भाजून घ्यायच्यात. त्या छान अशा परतून झाल्या की त्यांना थोडासा सोनेरी रंग येतो, म्हणजे आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत. ही मिरची भाजण्याची स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण आमटीला झणझणीतपणा इथूनच मिळतो. आता मिरच्या काढून बाजूला ठेवा आणि याच तव्यावर लसणाच्या पाकळ्या टाकून घ्या. लसूण भाजताना मंदच ठेवायची आपल्याला, म्हणजे त्या जळणार नाही आणि हळूहळू सोनेरी रंग येईल. लसणाचा कच्चा स्वाद निघून जातो. ह्यामुळे थोड्या वेळाने आपल्याला हे लसूण भाजून झाला की ही मिरची आणि लसूण आपण नंतर आमटीच्या मसाल्यात वाटून वापरणार आहोत. यामुळे आमटीला झणझणीत चविष्ट अस्सल गावरान टच मिळतो. आता एक मुठभर ताजी कोथिंबीर याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. कोथिंबीरीमुळे आमटीला एकदम ताजी, मस्त झणझणीत चव आणि रंग येतो. आता त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. हे बघा, मी असं एकसारखी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी एक कप पाणी घालतीये. याच मसाल्यामुळे आमटीला गावाकडचा खास सुगंध आणि जबरदस्त चव येते. आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण कढई गरम करून त्यात 2 चमचे तेल टाकणार आहोत. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरीला आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायचंय. मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच त्यामध्ये घालायचे 1 चमचा जिरे. जिऱ्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा तडका देऊ द्यायचा आहे. आता त्यात आपल्याला टाकायचंय कढीपत्ता. कढीपत्ता टाकला की मस्त असा छान सुगंध येऊ द्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये घालायची थोडीशी हळद घातल्यानंतर आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचंय. आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आपण जे मगाशी तयार केलेलं भाजलेलं वाटण होतं, ते आपल्याला आता या फोडणीमध्ये घालायचंय. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आता वाटण घालायचंय. वाटण घालतात एक अप्रतिम सुगंध येतो. तर नीट परतवून घ्यायचे आपल्याला ते वाटण. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटणाला व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. आता हे वाटण व्यवस्थित 2 ते 3 मिनिट परतवून झालं की आपल्याला त्यामध्ये वरून गरम पाणी टाकायचंय आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गरम पाणी टाकून थंड पाणी घ्यायचं नाही. लक्षात घ्या, आपल्याला थंड पाणी टाकायचं नाहीये, नाहीतर या आमटीला चव लागणार नाहीये. आता हे आमटीला पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचंय. मी इथे 1 चमचा मीठ घेतलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मीठ घेऊ शकता. आता आमटीला आपल्याला एक छान उकळी येऊ द्यायची. उकळताना मसाल्याचा रंग आणि सुगंध अजून खुलतो. आता 2-3 मिनिटं आमटी उकळून झाली की आपली झणझणीत
पौष्टिक ओल्या मुगाच्या सोल्यांची गावठी आमटी एकदम तयार झाली आहे। गरमागरम भात किंवा पोळी किंवा भाकरी कशासोबतही तिची चव खरंच अशी मस्त जबरदस्त लागते की नाही। ही बघा मंडळी, झणझणीत पौष्टिक आणि ओल्या मुगाच्या सोल्यांची गावरान आमटी तयार झाली आहे। गरमागरम भाताबरोबर तिचा आस्वाद घ्या किंवा भाकरीबरोबर चव घ्या, नक्कीच सगळ्यांना आवडेल। तुम्हीही ही आमटी नक्की करून बघा। तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।